नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ, राम राम. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. आज आपण चोपडाई देवीच्या यात्रेसाठी ज्योतिबा या ठिकाणी आलेलो आहे. इथे आपल्याला श्रावण महिन्याच्या नागपंचमीच्या दिवशी चोपडाई देवीची यात्रा भरते. या यात्रेला आपल्या महाराष्ट्रातील सर्व ठिकाणावरून भाविक चोपडाई देवीचे दर्शन घेण्यासाठी तसेच ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक इथे आपल्याला आलेले बघायला मिळतात. इथे आपण आता मंदिराच्या आवारामध्ये आलेलो आहे. आपल्याला समोर सर्व भाविक वगैरे चोपडाई देवीची दर्शन घेताना आपल्याला इथे दिसत आहेत. समोर आपल्याला ज्योतिबांची देवांची जी पालखी आहे ती पण आपण इथं आपल्याला समोर आपण दाखवतो आहे बघा. आणि अशा प्रकारे हे आपण आज चोपडाई देवीच्या यात्रेला ज्योतिबा या ठिकाणी आलेलो आहे. समोर आपण चोपडाई देवीचे दर्शन घेण्यासाठी इथे खूप मोठी रांग लागलेली आहे. तरी आता आपण रांगेमध्ये उभे होऊन आता चोपडाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही व आमचे मित्रमंडळी वगैरे सगळेजण आलेलो आहे. इथे आपल्याला दिसत आहे. तर आज आपण ज्योतिबा या ठिकाणी आलो. ही यात्रा श्रावण महिन्यामध्ये असते नागपंचमीच्या दिवशी. तर सर्व ही नगरी चोपडाई देवीच्या यात्रेने आपल्याला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. इथे आता आपलं दर्शनासाठी भाविकांची रांग देखील लागलेली आहे आणि सर्व भाविक हे ज्योतिबा नगरीमध्ये चोपडाई देवीच्या यात्रेसाठी आपल्याला आलेले दिसत. आता आपण मंदिर परिसरामध्ये फिरत आहे बघा. सर्व ठिकाणी मस्त असे ज्योतिबाच्या नावानं चांग भला अशा गजरामध्ये भाविक आणि आपल्याला इथे बघण्यासाठी मिळत आहे. या प्रकारे आज आपण चोपडाई देवीची यात्रेला ज्योतिबा या ठिकाणी आलेलो. तर मित्रमंडळी आणि आम्ही सर्व इथे आपल्याला दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे. श्री शनिदेवांचे मंदिर आपण इथे आता दर्शन घेऊन समोर जात आहे. श्री ज्योतिबा प्रसन्न हे आता आपले भाविक आपल्याला इथे गर्दी वगैरे आपल्याला दिसत आहे. सभा मंडप वगैरे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. खूप लांबनं भाविक या ठिकाणी आलेले आहेत. तर आजचा हा आपणास व्हिडिओ कसा वाटला तो नक्की एकदा कमेंटमध्ये कळवा. तसेच या व्हिडिओला सर्व मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. ज्योतिर्लिंगाय नमो नमः. ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः.